साहिल 2 सामने काय झाले तिसरा सामना आहे तो माझ्या संघाविरुद्ध आमची मुलं फुल तयारीत आहे तुमचं म्हणणं काय त्याच्याबद्दल आम्ही पण 2 टाळ्यानंतर आज जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आज जिंकल्यानंतर आम्ही क्वालिफाय होणार आहोत त्यासाठी आम्ही प्रयत्न करू तुला शुभेच्छा जगताप फायटर तुम्हाला पण शुभेच्छा फार वेळी बात केल्या कुणाल बाळकृष्ण आईनकर यांच्याकडून 50 रुपयाची देणगी आलेली आहे त्यामध्ये आपण पाहतो अर्थातच वेस्ट कोर्ट विरुद्ध जगताप फायटर यांच्यामध्ये पहिली कडाई साई मानेकडून जबरदस्त पकड केली जाते मागाशीच आपण त्याचे कमेंट ऐकले की मालकाला तिसरा विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न अर्थातच करणार तो मानव आणि त्याचा संघ दुसरीकडे साईने सांगितलं की आम्हाला आज जिंकून क्वालिफाय व्हायचं अर्थातच ती सुरुवात मात्र वेस्टच्या बाजूने न होता जगताप फायटरच्या बाजूने होताना आपल्याला पाहायला मिळते जोरदार तयारी करून आलेले दोन्ही संघ इथे मात्र विजयासाठी झुंजणार इथे मात्र 2 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू बोनससाठी वारंवार आणि यशस्वी सुद्धा होतोय हॅलो अभिज्ञ ओंकार महेकर 1000 रुपये जगदीश नामदेव नरवणकर 101 रुपये उल्हास सुधाकर मोरे 201 रुपये सुहास वाकर 101 रुपये चंद्रशेखर सरदेव शिवे 155 रुपये अनिश मोरे 500 रुपये विजय हातीसकर 221 रुपये स्वप्नील नरेश पवार 101 रुपये नारायण कांता पवार 101 रुपये तो मानसी महेश बोरे सरपंच वाडगर यांच्याकडून 501 रुपये सुभाष दिवाळे 500 रुपये रुचिता रवींद्र दिवाळे 101 रुपये दीपाली दिलीप झगडे 251 रुपये राजाराम गोपाल झगडे 501 रुपये नाता सीताराम झगडे 500 रुपये श्री बळवंत विष्णू गुरव 501 रुपये गजानन महादेव गुरव 251 रुपये नारायण पांडुरंग झगडे 201 रुपये माऊली जनरल स्टोअर तो सानिका कांबळे 501 रुपये स्वप्नदीप रिसॉर्ट लाडघर श्री संजय सारंग यांच्याकडून 500 रुपये श्री संजय शेट्टे 501 रुपये श्री अभय मोरे 501 रुपये अमय नर्सरी फार्म 1111 रुपये वसुंधरा निवास सौ हर्षदा सुनील ओवी विशाल जाधव 101 रुपये तो विनय विलास घडवले 100 रुपये कुमार अक्षय अशोक भानसे 101 रुपये प्रणय नरेश घडवले 101 रुपये कुमार नितेश शशांत पवार 101 रुपये श्री सुधाकर शंकर जाधव 101 रुपये योगेश शंकर भोपट 100 रुपये कुमार प्रतीक लक्ष्मण हरावडे 251 रुपये विकी माने 101 रुपये कुमार रुपेश भानसे 101 रुपये अक्षय हरचंद्र पाडावे 101 रुपये मंगेश महादेव पाडावे 105 रुपये तो मनाली मंदार पाडावे यांच्याकडून कैलासाची सुदेश महादेव पाडावे यांच्या स्मरणार्थ 201 रुपये चंद्रकांत सुरेश पाडावे 201 रुपये श्री अरुण काशीनाथ पाटील यांच्याकडून कैलासाची सुमती काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ 111 रुपये तो अक्षता नितीन पाटील 101 रुपये तो सुगंधा विजय पाटील 500 रुपये कुमार साहिल विजय गोरिले 100 रुपये श्री स्वप्नील संतोष गोरिले 251 रुपये श्री समीर सुभाष गोरिले 502 रुपये सुरेश जाधव 501 रुपये रुपेश मोटसावडे 200 रुपये दत्ताराम मोटसावडे 200 रुपये सुनील जाधव 200 रुपये विहान विजय हरावडे 501 रुपये श्री दिनेश शंकर पालटे यांच्याकडून कैलासाशी शंकर महादेव पालटे यांच्या स्मरणार्थ 501 रुपये किशन धनावडे 125 रुपये शीतल संतोष टेमकर 501 रुपये गोविंद मुलूक 251 रुपये प्रमोद महादेव पवार 201 रुपये अनंत महादेव पाटील 501 रुपये कुमारी मनोवा व कुमारी त्रिशा मनोहर पाडव यांच्यावर 200 रुपये मंगेश श्यामचंद्र सुर्वे 101 रुपये सुकन्या विलास सुर्वे 500 रुपये गौरव संदीप सुर्वे 500 रुपये दत्तात्रय पायगल सुर्वे 250 रुपये शंकर अवधूत सुर्वे 500 रुपये सुशील सुधीर मयेकर 200 रुपये अनिकेश अमरनाथ नरवणकर 500 रुपये शैलेश चंद्रकांत नरवणकर 251 रुपये मंगेश दशरथ मोरे 501 रुपये आकाश किराणा जनरल स्टोअर 151 रुपये श्रीमती संगीता दत्ताराम पाटील 202 रुपये श्री काशीनाथ रामचंद्र पाडवे 205 रुपये कुमार देवांग बाबू पाडावे 502 रुपये कुमार श्रुती बळवंत पाडावे 51 रुपये श्रीमती लक्ष्मी रमेश गोरेले 100 रुपये श्री नारायण पाडावे 100 रुपये श्रीमती जयश्री जयसिंग कांबळे 110 रुपये श्री सुरेश गणपत साळवी 101 रुपये श्री सुधीर गणपत साळवी 151 रुपये श्री दिनेश गणपत साळवी 100 रुपये सुरेश सकाराम साळवी 100 रुपये श्री सहदेव गोपाळ रेवाळे 101 रुपये जय श्रीकांत दवंडे 100 रुपये भरत उमेश राठवल 200 रुपये श्री नागेश शंकर 251 रुपये श्री कल्पेश अनंत मुरसावडे 200 रुपये सुशांत आयंकर 501 रुपये सुभाष आयंकर 100 रुपये अविकांत आयंकर 100 रुपये मारुती हरावडे 100 रुपये संदीप हरावडे 100 रुपये वेदांशी विनय पालटे 100 रुपये मीर मनोज पालटे 100 रुपये
कुमारी शुभ्रा सुभाष पाडावे 125 रुपये, माई जगदीश मोरचावडे 101 रुपये, स्वप्नी शिवराम पाटे 100 रुपये, श्री रवींद्र टेमकर 100 रुपये, कुमारी त्रिशा किरण मोरचावडे 201 रुपये, श्री रवींद्र शिरदकर 501 रुपये, हिमानी दिलीप दीपनाईक 501 रुपये, गणेश विलास मुलूक 100 रुपये, प्रसन्न सदानंद मुलूक 101 रुपये, अजय हरिचंद्र टेमकर 200 रुपये, श्री बाळकृष्ण पाडावे 101 रुपये, कुमार सार्थक गणेश खडे 100 रुपये, सविता रवींद्र गोरिवले 501 रुपये, श्रीमती नीता नरेश ठाडवे 200 रुपये, कुमार ओम मंगेश टेमकर 251 रुपये, श्री विकास शांताराम पाडवे 501 रुपये, श्री मनीष गोरिवले 501 रुपये, कुमार आरुष आतिश पाटील 201 रुपये, श्री दिलीप पाटील 201 रुपये, कुमार अनिल गोरिवले 200 रुपये, कुमारी तनिष्का संस्कृती दिनेश गोरिवले यांच्याकडून कैलासवासी पांडुरंग चालू गोरिवले यांच्या स्मरणार्थ 301 रुपये, श्री कमलेश सुरेश पाटील 101 रुपये, कुमार प्रणय प्रकाश गोरिवले 101 रुपये, संदेश चंद्रकांत गोरिवले 501 रुपये, समीर सुभाष गोरिवले 501 रुपये, प्रफुल्ल पवार 101 रुपये, मिताली महेंद्र नितोरे 101 रुपये, श्री अरुण यशवंत झगडे 201 रुपये, कुमारी रुची सुहास पवार 101 रुपये, कुमारी जुई सुहास पवार 101 रुपये, श्री सीताराम बाळू पवार 151 रुपये, श्री अनंत रामचंद्र पवार 501 रुपये, श्री अजय जगन्नाथ पवार 100 रुपये, कुमार रचित अक्षय पवार 101 रुपये, तर आनंद सुरेश पवार 102, श्री महेश कृष्णा डोबळे 501 रुपये, कुमार नन्नेश बाळकृष्ण गोरिवले 501 रुपये, जतीन तोडणकर 100 रुपये, संतोष झोपट 101 रुपये, माजी सैनिक सुशांत सुरेश मोरे 500 रुपये, विजय पांडुरंग पाटील 500 रुपये, हॉटेल सदाचंद्र पेंडेकर यांच्याकडून 1000 रुपये, जितेंद्र जनार्दन नार्वेकर 500 रुपये, महादेव सकाराम हरावडे 100 रुपये, यशवंत हरिचंद्र पाटील 251 रुपये, उदय कांगणे करंजगाव यांच्याकडून 200 रुपये. या सर्व देणगीदारांचं लाडगर प्रीमियर लीग 2024 आम्ही शतशः आभारी होळी उत्सवानिमित्त ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. लाडगर प्रीमियर लीग आणि या संपूर्ण स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस निर्णायक दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याचा दिवस नक्की उद्याच्या सायंकाळच्या संदर्भात पुन्हा एकदा जोडले जाऊ. परंतु आज मात्र कुठले संघ क्वालिफाय होतील हे उद्याचा खेळ हा ठरवणार आहे. त्यामुळे आज मात्र जे 4 संघ आपल्याला क्वालिफाय झालेले पाहायला मिळतील ते मात्र उद्याचे क्वालिफिकेशनचे राऊंड खेळतील आणि त्यानंतर मात्र ग्रँड फिनालेची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय करताय ज्या ठिकाणी केला एक ऑल आउट दिला पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर वेग स्पोर्ट्स या संघाला पाहता चालू सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय तर एक ऑल आउट दिलाय त्या ठिकाणी 10-0 असं गुणफलक होतं आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर मात्र यावेळेस गुणफलक जे आहे ते मात्र समान गुणांवरती पाहायला मिळत आहे. 11 गुणांवरती जगताप फायटर तर 11 गुणांवरती वेग स्पोर्ट्स हा संघ जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय. आणि या जागेवर आपण पाहतोय तर मात्र पुन्हा एकदा मार्फत जास्ती क्रमांक 11 साईडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडून आपण पाहिलं तर दरम्यान पहिल्याच चढाईत साईड मानेला गुरु बोरे यांनी जे बाद केलं तर त्यासाठी प्रत्युष तोडकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. तसंच विलास नायकर यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय तर सुंदर सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते. वेग स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून एक ऑल आउट दिला गेला धरून जगताप फायटर संघावरती आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा साडे मार्कवरती जर्सी क्रमांक 11 साईडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅन करते आज मात्र वेग स्पोर्ट्स संघासाठी खेळतोय. तिथून मात्र आपण पाहतोय तर उत्तमपूर असा चढाई मार्कवरती सज्ज झाला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय तर 4 पुन्हा एकदा वेग स्पोर्ट्स संघाचं गुणफलक पुढे
सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर भन्नाट कामगिरी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते वीर स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून। मात्र हा सामना जिंकत कुठेतरी आपण पाहतोय तर मात्र पुन्हा एकदा वीर स्पोर्ट्स संघाचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल। यावेळेस मात्र वीर स्पोर्ट्स संघाच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून साईबाईचा खेळ भरत असेल तर गरजेचं असेल पण तिथे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर पुन्हा एकदा चप्पा फायटर हा संघ कुठेतरी ऑलआउटच्या उंबरठ्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी 2 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र शिल्लक असेल चप्पा फायटर संघाचा आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा साहिल बारीचा मार्गवरी सज्ज झालाय। उच्च पुरस्कार चढाईकडून ज्या खेळाडूंकडे खूप सारा अनुभव आहे खूप साऱ्या स्पर्धा या खेळाडूने स्वतःच्या जीवावरती गाजवले असा खेळाडू यावेळेस देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय तर सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल। जरा बॉडी घालून ते जमतो या ठिकाणी आपण पाहतोय चक्का फायटर संघ ऑलआउटच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय। त्या ठिकाणी एकाएकी उरलेला खेळाडू यावेळेस मध्ये चढाई मार्गावरती सज्ज झालाय। वीर स्पोर्ट्स संघाच्या कोर्टमध्ये यावेळेस मध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक 12 यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल। इथे मात्र आपण पाहतोय मी दाखवतो घेऊन दाखव यावेळेस मात्र आपण पाहतो तर पुन्हा एकदा चढाई मार्गावरती साहिलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मागच्या चढाईमध्ये आपण पाहिलं तर एका गुणाची कमाई झाली होती चक्का फायटर संघाला त्यानंतर मात्र पुन्हा एकदा साहिलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सुजित यावेळेस मात्र तिकीट मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल। साहिलवाडीचा आक्रमण सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा एका गुणाची कमाई यावेळेस आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र साहिलच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण चालू सामन्याचं पहिली काही मिनिटं पाहिली ज्या ठिकाणी अतिशय भर करके चक्का फायटर संघाचा आपल्याला पाहायला मिळाला। पहिल्या चढाईमध्ये कुठेतरी साहिलवाडीला आपण पाहिलं तर टॅकल केलं गेलं त्यानंतर मात्र जसा साहिलवाडी टॅकलच्या मागे गेलाय त्यानंतर आपण पाहिलं तर चक्का फायटर संघाने एक ऑलआउट दिलाय म्हणजे त्यानंतर मात्र आपण पाहतोय एक ऑलआउट घेतल्याच्या नंतर लगेचच वीर स्पोर्ट्स संघाने अजून एक ऑलआउटची परतफेड केली। जगताप फायटर संघाला ऑलआउट केला आहे त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ऑलआउटच्या उंबरठ्यावरती यावेळेस मात्र जगताप फायटर संघ पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 सुजित हा खेळाडू आक्रमण करताना पाहायला मिळतोय। गोलवर जाऊन गट टिकण्याचा प्रयत्न केला जातो यावेळेस मात्र सुजितच्या माध्यमातून बाजूला सुरुवात झाली आणि यावेळेस मात्र चढाईपटू झालाय पण बोनस मिळायची कमाई जगताप फायटर संघाच्या माध्यमातून होती त्यानंतर 1+2 3 पॉईंट यावेळेस मात्र वेद स्पोर्ट्स या संघाला आपल्याला पाहायला मिळते। आता काय खेळ मैदानात खेळला गेला त्या ठिकाणी पहिल्या मध्ये साईबाई मार्गाला एक ऑलआउट लागला त्या ठिकाणी स्कोर झाला 10-0 आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून एक कमबॅक सुपर डुपर पाहायला मिळाला आणि कमबॅक करत असताना 2 ऑलआउट यावेळेस मध्ये दिले गेले आपल्याला पाहायला मिळतात। या गावच्या माजी सरपंच सन्मान्य सुजाता साळवी मॅडम यांचं इथे आगमन झालं मी त्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचंय। त्याचप्रमाणे मुंबईचे सक्रिय कार्यकर्ते नरेशजी घडवले तसेच सहदेवजी रेवाळे आणि या गावची कबड्डी ज्या ठिकाणी कबड्डी असेल त्या ठिकाणी आग्रांत जाऊन बघणारे आमचे प्रकाशजी तांबेकर या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसन व्हायचंय। सुजाता साळवी मॅडम तसेच उपस्थित तिन्ही मान्यवर ज्यांचा मागाशी नामोल्लेख झालेला आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसन व्हायचंय आणि पुन्हा एकदा मैदानाचा घामाचा ट्रॉफी साईजच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय 23 गुणांवरती रेड स्पोर्ट्स 14 गुणांवरती जगताप फायटर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा साहिल मानेकरांची कमाई करताना यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। संघाचा आयकॉन खेळाडू यावेळेस मध्ये टिकलं गेलं या खेळाडूला सुजितच्या यावेळेस मात्र टॅकलच्या पाठी गेलाय तर दुसऱ्या बाजूला या खेळतोय तर एका खूप मोठा कीर्तिमान रचला गेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो की आपण वेद स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पाहतोय। जर्सी क्रमांक 11 दापोलीचा वंडर नक्कीच साहिल खरं सांगायचं तर तमाम प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता होती कारण गेले 2 दिवसांचे मानकरी जर आपण पाहिले तर हा दापोलीचा वंडरवर त्याच्यामध्ये कुठेच पाहायला मिळाला नव्हता। प्रेक्षकांना नव्हे तर सर्व संघ मालकांना सुद्धा आश्चर्याची गोष्ट होती कारण गेली 2 दिवस साहिलला सी रायडर्स आणि त्याच्या विरुद्ध आर्या फायटर्सच्या संघाने थोडीशी खामोश ठेवली होती ते मात्र साहिलच्या नंतर आपल्या जगताप फायटर्स यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच एक क्षण असा होता की 10 गुणांची कमाई ही जगताप फायटर्सची होती तर 0 गुणांवरती वेद स्पोर्ट्स खेळत होता परंतु एक मार्गी 21 गुणांची कमाई करत साहिलने मात्र इथे वेद स्पोर्ट्सचा जो होता तो नक्कीच पुढे नेलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये असेल साहिलच्या माध्यमातून
याच दरम्यान कृणाल बाळकृष्ण ऐनकर यांच्याकडून एकाच वेळी 4 खेळाडू बाद केल्यास 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल. एकाच वेळी 4 खेळाडू बाद केल्यास कृणाल बाळकृष्ण ऐनकर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी आपण नक्कीच सुंदर अशी चढाई जगताप फायटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 17-25 अशी एकूण गुणसंख्या असलेली आताचा हा सामना. इथे मात्र जास्त गुणांचा फरक नसणार आहे. नक्की जगताप फायटर्स पलटवार करून सामन्यामध्ये आपल्या संघमालकांसाठी पहिला महिना विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न नक्कीच. वेब स्पोर्ट खेळतो 25 गुणांवर तर 17 गुणांवर खेळतो जगताप फायटर्स हा संघ. 8 गुणांची आघाडी घेऊन खेळत असलेला वेब स्पोर्ट इथे मात्र जगताप फायटर्स पहिल्या विजयासाठी आसुसलेला आपल्याला पाहायला मिळेल. कारण मागाच्या छोट्याखानी बाईटमध्ये सांगितलं होतं की आम्ही आमच्या संघमालकाला पहिल्या विजयाची भेट नक्कीच देऊ. तर दुसरीकडे साहिल राणेने सांगितलं होतं की आजच्या सामन्यात विजय मिळून आम्ही पुढील फेरीसाठी क्वालिफाय होण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. आणि हेच गमासन पाहण्यासाठी तमाम क्रीडा प्रेक्षक उत्सुक असतील. यानंतरचा सामना सुद्धा त्याच ताकदीचा होईल. कारण जो संघ विजयी होईल तो पुढील फेरीसाठी पात्र होण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये दाखवलं ते साहिलच्या माध्यमातून. नक्कीच सर, ज्याप्रमाणे आपण तुम्ही म्हटलात बघायची की साहिलवाडीचा खेळ कुठेतरी थोडंसं शांत गेली 2 दिवस आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आम्ही देखील यंदाच्या अंगामध्ये खूप साऱ्या स्पर्धा अशा कव्हर केल्या ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त साहिलवाडीचा खेळ पाहण्यासाठी अनेक क्रीडा रसिक प्रत्येक स्पर्धेमध्ये आनंदाने सहभाग नोंदवत असतो. अशाच पद्धतीचा खेळ आणि गेली काही वर्ष आपण पाहिली साहिलच्या माध्यमातून. आणि खूप मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे. महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय. आपण पाहिलं तर वेगवेगळ्या गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं देखील प्रतिनिधित्व केलं या खेळाडूला. आणि जेव्हा बाकीच्या संघाला रत्नागिरी जिल्हा निवडणुकीमध्ये जेव्हा प्रथम क्रमांक पटकावला होता आणि त्या संघाचा सहभागी खेळाडू देखील साहिलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे खूप सारा टॅलेंट आहे या खेळाडूकडे. परंतु एक प्लॅटफॉर्म मिळणं या खेळाडू देखील तितकंच गरजेचं असेल. आणि त्याचप्रमाणे जर आपण क्रीडा रसिकांचा विचार केला तर खूप मोठी फॅन फॉलोइंग आपल्या दापोली तालुक्यामध्ये साहिल मानेची आपल्याला पाहायला मिळते. जिथे जाईल तिथे मात्र अनेक क्रीडा रसिक नक्कीच उपस्थित असतो या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी. आज पुन्हा एकदा सज्ज झाला या लाडगाव नगरीमध्ये ज्या ठिकाणी आपल्या खेळाचा आपल्या नावाचा वर्चस्व आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी कुबेगावची ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा पाहिली त्या ठिकाणी मात्र अतिशय धुवाधार खेळ केला होता या साहिल मानेला. आणि जो काही कुबेगावचा क्रीडा रसिक आम्हाला पाहायला मिळाला ना तो फक्त आणि फक्त साहिल मानेचा खेळ पाहण्यासाठी तिथे मात्र उपस्थित झालेला होता. त्यानंतर मात्र सामना संपल्याच्या नंतर काही फोटोशूट देखील आम्ही पाहिला या खेळाडूचा. अशी खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. तरी पुन्हा एकदा जागा मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर जर्सी क्रमांक 3 यावेळेस मात्र चढेमार्फत सज्ज झाला. जगताप फायटर संघाच्या माध्यमातून थोडासा आपण कुठेतरी पाहतोय तर जगताप फायटर संघ बॅकफुटला गेलाय. पण तिथे मात्र आपण पाहतोय तर वेद स्पोर्ट्स यावेळेस मात्र भन्नाट कामगिरी करताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी साहिल मानेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सुपर देखील झालंय. आणि त्यानंतर मात्र आपण विचार केला तर सातत्याने गुणाची कमाई करताना पाहायला मिळालं. पण यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सगळं चालू आहे. आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल टॅकल होतोय. 2 गुणाची कमाई या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुपर टॅकल झालाय. 2 गुणाची कमाई मात्र जोर आहे त्याच्यासाठी होती. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 3री साडी आपल्याला पाहायला मिळते जगताप फायटर संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पाहतोय ट्रॅव्हल झालाय पोलीस संघाच्या कोर्टमध्ये ज्या ठिकाणी फुलपॅक डिफेन्स यावेळेस मात्र पाहायला मिळते. आणि ते मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल टॅकल यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वेद स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून गुणाची कमाई पुन्हा एकदा वेद स्पोर्ट्सच्या संघासाठी होते. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न पण योग्य वेळ मिळालेला संपूर्ण टीमचा सपोर्ट यावेळेस मात्र गुणाची कमाई करून देते वेद स्पोर्ट्स संघाला. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 साहिल माने आपल्याला पाहायला मिळतोय. चढेमार्फत सज्ज झाला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय 3 खेळाडूंची डिफेन्स आहे. आणि यावेळेस मात्र गुणाची कमाई करताना आपल्याला पाहायला मिळेल. गडिंग त्याचा दावा करतोय. पंचाचा इशारा येणं अजून देखील बाकी असेल. आणि इथे मात्र सक्सेसफुल होतोय. त्याचप्रमाणे चालू सामना सरताज यानंतर होणारा सामना असेल श्रीदत्त लाडकर त्यांच्या विरोधामध्ये रुची स्पोर्ट्स. असा आजच्या रात्रीतील शेवटचा सामना खेळला जाईल. श्रीदत्त लाडकर त्यांच्या विरोधामध्ये रुची स्पोर्ट्स. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून पहिला पुकार असेल श्रीदत्त लाडकर रुची स्पोर्ट्स. यावेळेस मात्र आपण पाहतोय तर 2 खेळाडूंचे डिफेन्स जगताप फायटर संघाच्या कोर्टमध्ये देखील पाहायला मिळतंय. आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा सगळ्यांना सातत्याने आज मात्र चढेमार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल माने यावेळेस मात्र सज्ज झालाय.
आणि यावेळेस पाहायला मिळाले जगताप फायटर संघाच्या माध्यमातून आणि चांगला जगताप फायटर तर दुसऱ्या बाजूला 28 गुणांवरती वेद स्पोर्टचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते अशी मात्र जगताप फायटर आतापर्यंत ऑल आऊट वाचवला गेला माध्यमातून सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळाले. सुपर या स्पर्धेतील समोर प्रवीण बाळ त्यांच्या बाजूचे जे सहकारी आहेत कृपया प्रेक्षकांना विनंती असेल आपण बसून घ्यायचं. गॅलरीमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना सामना दिसत नाही याची नोंद घ्या. प्रवीण बाळ व त्यांच्या आजूबाजूला असलेले सगळे क्रीडा प्रेक्षक कृपया आपण बसून घ्यायचं. मागील प्रेक्षकांना सामना दिसत नाही याची नोंद घ्या. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मिहिर मयेकर याच्यासाठी आपण पाहतोय तर जतीन तोडकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. जी आपण पकड पाहिली साईल बाजूला गेली होती मिहिर मयेकरच्या माध्यमातून त्या पकडीबद्दल आपण पाहतोय तर जतीन तोडकर यांच्याकडून मिहिरसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुजित आणि गुणाची कमाई करतोय. यावेळेस मात्र एका गुणाची कमाई होती जगताप फायटर संघासाठी. आज मात्र जगताप फायटर संघाचं जरी आपण पाहिलं तर सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. जरी आपण पाहिलं थोडासा बॅकफुटला आहे तरी देखील आपण पाहतोय तर जो स्पीड आता सध्या चाललाय जगताप फायटर संघाच्या माध्यमातून खेळला जातो मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये हे जगताप फायटर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तर दुसऱ्या बाजूने सातत्याने गुणाची कमाई आपल्याला पाहायला मिळाली बेबी स्पोर्ट्स संघाचा साईल बारीच्या माध्यमातून. तर यावेळेस मात्र आपण पाहतोय जगताप फायटर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जशी क्रमांक 2 जगताप फायटर संघाचा आयकॉन खेळाडू सुजित यावेळेस मध्ये मार्फत सज्ज झालाय. त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय शांत सैनिक आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची घाईगडपण यावेळेस मध्ये पाहायला मिळत नाहीये. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर मिहिर मयेकर यांच्यासाठी पुन्हा एकदा सविता सुर्वे यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचा कॅश प्राइज मिहिर मयेकर यांच्यासाठी आलेला आहे. अतिशय भन्नाट खेळ मिहिरचा देखील पाहायला मिळाला. त्या ठिकाणी साईल बागेला एक सक्सेसफुल टॅकल केले गेले या खेळाडूच्या माध्यमातून. तर यावेळेस आपण पाहतोय जर्सी केले चेन्नई मार्फत आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय वेद स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी 4 खेळाडूंचे डिफेन्स देखील आणि मनावरची 2 गुण आणि या अंतर्गत आपण पाहतोय तर एका खेळाडूने 6 गुणाची कमाई करत वेद स्पोर्ट्स संघ पुढे सरकार पाहायला मिळतो. साहिल कृणाल बाळकृष्ण आयकर यांच्याकडून 50 रुपयाचे पारितोषिक एका खेळाडूचे 4 खेळाडू पास करणाऱ्या खेळाडूसाठी लागले होते. ते अर्थातच विजयी ठरलेले वेद स्पोर्ट्सचा हा खेळाडू सामना संपल्यानंतर झाला बाळकृष्ण आयकर यांच्या हस्ते सदर पुरस्कार केला. जय जाधव याने हा पुरस्कार जिंकलेला आहे. धन्यवाद. मिहिर मयेकर यांना मगाशी केलेल्या सुंदर पकडीसाठी त्याला सविता सुर्वे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले. या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा चढे मार्फत जर्सी क्रमांक 11 साईल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र वेद स्पोर्ट्स संघाचे सर्व खेळाडू इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने काल 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर साईलमध्ये सातत्याने चढायची जिम्मेदारी सांभाळत होता. परंतु आज मात्र आपण पाहिलं तर वेद स्पोर्ट्स संघाचा सर्वच खेळाडू आपण पाहिलं तर अतिशय भन्नाट कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतायत. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल वाचला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्थिती त्या खेळाडूला जे मात्र चढाई मार्फत पाचारण केले गेले. यावेळेस मात्र आपण पाहतोय 7 खेळाडूंचे डिफेन्स देखील पाहायला मिळत आहे. आणि 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस मात्र आपण पाहतोय बोनस गुणाची कमाई करत आपल्या कोर्टवर खेळाडूला पाहायला मिळेल सुजित. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्फत या ठिकाणी आपण पाहतोय एक व्हॅलिड रेड या बेसच्या साईडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ते रेशो घेऊन मिळवलाय. कुठल्या प्रकारची घाईगडपण या बेसमध्ये पाहायला मिळत नाहीये. या ठिकाणी 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न बोनस गुणाची कामही होती. यावेळेस मात्र वेद स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये त्यानंतर मात्र मिहिर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चढाई मार्फत सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 10 जगताप फायटर संघासाठी अतिशय सुंदर कामगिरी डिफेन्स मार्फत करताना पाहायला मिळाला. आतापर्यंत बक्षिसाची भरभराट देखील या खेळाडूसाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा
जर्सी क्रमांक 11 साहिल माने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय सामना संपला, शेवटची 5 मिनिटे पाहायला मिळतात. त्या ठिकाणी गुणफलक जे आहे ते मात्र जाऊन पोहोचले 35 गुणांवरती वेद स्पोर्ट्स, तर 24 गुणांवरती जगताप फायटरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 35-24, 24-35 असं शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गुणफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र माघारी परतला चढायची त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 11 जगताप फायटर संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र ग्राउंड झालेला आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी फुल पॅन्ट देखील पाहायला मिळतोय. जगताप फायटर संघाचा चढाई कोटवाडीतून नंतर पुन्हा एकदा एक शांत सैनिक खेळ करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय. जर्सी क्रमांक 11 साहिल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी 17 फूट पाहिलं तर फुल पॅक डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. जगताप फायटर संघाचा या 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती थोडासा वेगळा त्याला देखील पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटी 4 मिनिटे यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे चालू सामना संपतात यानंतर खेळला जाणारा सामना श्रीदत्त लाडगड त्यांच्या विरोधामध्ये रुची स्पोर्ट्स, श्रीदत्त लाडगड त्यांच्या विरोधामध्ये रुची स्पोर्ट्स तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून दुसरा पुकार. श्रीदत्त लाडगड रुची स्पोर्ट्स तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून दुसरा पुकार. या ठिकाणी आपण पाहतोय तर जर्सी क्रमांक 9 खेळाडूचा गणपती सज्ज झालाय. सोबत 7 खेळाडूचे डिफेन्स यावेळेस मात्र सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. जगताप फायटर संघासाठी गुणाची कमाई होते. जर्सी क्रमांक 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून आक्रमण करण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी 5 खेळाडूचे डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. वेद स्पोर्ट्स संघाचं आणि या 5 खेळाडूचे डिफेन्समध्ये आक्रमण करतोय. सामना संपला शेवटची 3 मिनिटे देखील पाहायला मिळत आहेत. गुणफलक पुन्हा एकदा ऐकूया. 35 गुणांवरती वेद स्पोर्ट्स, 26 गुणांवरती जगताप फायटरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय तर जर्सी क्रमांक 11 साहिल माने पुन्हा एकदा सज्ज झालाय. एक टॅलेंटेड पुन्हा एकदा पाहायला मिळते. निदारेषा उलांडवाडी नंतर मात्र मध्यरेषेवरती स्थिरावलेला देखील पाहायला मिळतोय. नंतरचा कंडाक्ष बदलवत टाकला गेला यावेळेस पत्रात आणि माघारी परतलाय. यावेळेस पत्र आपण पाहतोय तिसरी चढाई थर्ड रेट आणि तिसऱ्या चालूसाठी जर्सी क्रमांक 2 खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालेला पाहायला मिळेल. यावेळेस पत्र आपण पाहतोय 5 खेळाडूचे डिफेन्स आहे. यावेळेस पत्र आक्रमण करेल स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून डुवा डायरेक्ट पाहायला मिळते. तिसऱ्या चाळीसाठी 5 रन केले गेले चुकीतला आणि सातत्याने स्वतःच्या उजव्या पदावरती वेगळा देखील पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहतो इथे मात्र रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र सक्सेसफुल होतोय. सुनील आणि गुणाची कमाई होतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा साहिलमध्ये सज्ज झाला. परंतु इथे मात्र सामन्याची औपचारिकता देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पाहिलं तर काहीच्या ठिकाणी आघाडीवरती वेद स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय. खूप मात्र चांगली कामगिरी गेली जगताप फायटर संघाच्या माध्यमातून सातत्याने मल्टी पॉईंट जर पाहायला मिळाल्या तर मात्र कुठेतरी इथे मात्र कमबॅक करू शकतो जगताप फायटरचा संघ. परंतु सुजित आपण पाहिलं तर सातत्याने थर्ड रेडवरती खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला. जगताप फायटर संघाचा आयकॉन खेळाडू जर्सी क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. सोबत आपण पाहतोय तर 4 खेळाडूचे डिफेन्स आहेत आणि 4 खेळाडूच्या डिफेन्समध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र आपण पाहतोय स्वतःच्या कानाकोपऱ्यामध्ये संपायला शेवटचा आणि अंतिम विकेट पाहायला मिळत आहे. श्रीदत्त लाडगड आणि त्यांच्या विरोधामध्ये रुची स्पोर्ट्स. श्रीदत्त लाडगड त्यांच्या विरोधामध्ये रुची स्पोर्ट्स तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. श्रीदत्त लाडगड रुची स्पोर्ट्स. यावेळेस आपण पाहतोय थर्ड ग्रेडचा बिगुल वाजला गेला. परंतु गौरवच्या माध्यमातून शांत विषय आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस
ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील आहे आणि या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा गौरव सज्जन झालाय आणि यावेळेस अजून एक मोठी पाहायला मिळते 2 गुणांची कबड्डी यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळाली वेद स्पोर्ट्स संघासाठी 2 गुणांना गुणफलक देखील पुढे सरकत नाही यावेळेस मात्र गुणफलकाकडे जाऊया ज्या ठिकाणी 37 गुणांवरती वेद स्पोर्ट्स तर 27 या ठिकाणी आपण पाहतोय तर जगताप पाटील संघाच्या माध्यमातून व्हॅलिडेट आपल्याला लगेच पाहायला मिळेल कुठेतरी आपण पाहतोय तर सामन्याची औपचारिकता देखील पाहायला मिळते विजयाच्या दिशेने वेद स्पोर्ट्स हा संघ वेगाने पुढे सरकतोय दुसऱ्या बाजूला थोडासा बॅकफुटला गेलेला जगताप पाटील संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला यावेळेस मात्र आपण पाहतोय तर पंचांचा इशारा येतोय चालू वेद स्पोर्ट्सचा संघ विजय होतोय विजय संघाचा हार्दिक अभिनंदन